आवडत नाही. हा फॅक्टर फाटक्या साडीमध्ये मला बघायला बिलकुल आवडत नाही. म्हणजे मी बघतच नाही तो फॅक्टर. माझ्या डोळ्याचं पापच असेल ते. असं आता असं आहे की तुमचा मागच्या कट्ट्यामध्ये तुम्ही उद्योगाबद्दल आणि त्या सगळ्या संघर्षाबद्दल बोललेले आहात. पण आता तुम्ही खूप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे आहेत आलेल्या. कराडचे इंजिनिअरिंग कॉलेजचे तुम्ही त्याचे प्रमुख आहात. IIT भागलपूर जे देशातलं सगळ्यात नामवंत असं कॉलेज म्हणजे IIT आहे, त्याचे तुम्ही चेअरमन आहात. हे सगळं कसं घडत गेलंय आणि सध्या तिथं काय करताय तुम्ही? म्हणजे मी एका कार्यक्रमात गेलो होतो आणि कार्यक्रमात गेल्यानंतर ना तो मॅक्सेलस अवॉर्ड म्हणून होता. विनोद तावडे त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये मी कोणाला कधीच बोललो नाही, आतापर्यंत बोललो नाही आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ना माझी एक फीत बघितली, म्हणजे स्क्रोलिंग न्यूज बघितली की अशोक खडे न्यूयॉर्क टाइम्समध्ये आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर माझी इंटरव्ह्यू आहे न्यूयॉर्क टाइम्सला. त्यानंतर एक 13 नंबरचं पेज आहे न्यूयॉर्क टाइम्सचं, ते परत आणखी माझ्यावरती लिहिलेलं आहे. रॅग्स टू रिसेशन व्हिलेज पॅलेस वन इंडियन पर्सन असं त्यात लिहिलेलं आहे. आणि हे सर्व लिहिलं असताना हे इथंपर्यंत ठीक होतं ते, परंतु ना त्याच्यामध्ये हे एक पुस्तक आहे, हे स्वीडनचं पुस्तक आहे. हे स्वीडनचं सिलेबस आहे. हे सिलेबस आहे स्वीडनमध्ये. या स्वीडनमध्ये लास्ट 5 चॅप्टर्स आर डिझाईन स्पेशली फॉर द 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. तुम्ही हे जर पुस्तक बघितलं, स्कॅलिंग कास्ट वॉल कॅपिटलिझम लॅडर्स इन इंडिया, हे असं पुस्तक आहे. हे सिलेबस आहे त्यांच्या देशातलं आणि त्या देशातल्या सिलेबसमध्ये माझ्यावरती एक धडा आहे. अच्छा. आणि ते ऐकल्यानंतर ना मला थोडेच म्हणाले माझी तर काही लायकी नाही तुम्हाला बक्षीस देण्याची. म्हणलं काय झालं साहेब? म्हणलं काय कमालच आहे. म्हणलं तुम्ही कधीच नाही बोलला मला की मी अशा एका सिलेबसमध्ये आहे. मला नरेंद्र मोदीचं बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळालं, तेव्हा पण मोदी साहेबांनी माझी वाहवा केली होती की आपल्या इंडियामधले कोणीच आउटसाईड सिलेबसमध्ये कदाचित नसतील, मला माहीत नाही आहे म्हणे. बट आय हॅव रीड यू, म्हणजे आय हॅव सीन यू की अशा अवस्थेमध्ये तुम्ही एका स्वीडनच्या सिलेबसमध्ये आहात. आणि हा सगळा प्रोग्राम झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझं ॲप्लिकेशन नसताना मला कराड इंजिनिअरिंगचं चेअरमनपद दिलं गेलं. म्हणजे याला लगेच कराड इंजिनिअरिंगला मी 6 वर्ष अगदी जोमात, म्हणजे जे यशवंतराव चव्हाण यांनी बांधलेलं आहे, इंदिरा गांधींनी उद्घाटन केलेलं आहे, अशा कॉलेजचा टोटल परिवर्तन मी करून मोकळा झालो. ते सगळं झाल्यानंतर मग खूप चांगलं झालं. मग मला तावडे साहेब म्हणाले तू असं कर, आता बिहारमध्ये आहे. म्हटलं साहेब बिहार कुठे, मुंबई कुठे, आपलं कसं जमायचं सर्वे? नाही म्हणे बिहारमध्ये भागलपूरला तर नवीन एक IIIT येते आणि तिला चेअरमन आम्हाला स्वतः नाकीनऊ आलं आहे आणि तुझीच अपॉइंटमेंट झालेलं आहे. डायरेक्ट मला लेटर आला, प्रेसिडेंटचं लेटर आहे ते आलं मला. आणि मग मला भागलपूर IIITचं